कणकवलीहून जामसंडेच्या दिशेनं जाणाऱ्या कारला गव्या रेड्याची जोरदार धडक बसल्यानं कारचं लाखोंचं नुकसान झालंय। ही घटना शनिवारी 27 एप्रिल रोजी रात्र 7:30 ते 8च्या सुमारास देवगड नांदगाव मार्गावरील शिरगाव राकस घाटी इथं घडली आहे। माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांचे सुपुत्र जामसंडेतील प्रकाश गोगटे यांच्या मालकीची MH07 AB2192 ही सियाज कार घेऊन चालक सुहास तांबेंसोबत आपलं काम आटपून कणकवलीतून जामसंडेच्या दिशेनं जात असताना शिरगाव राकस घाटी इथं शासकीय तांत्रिक विद्यालयाजवळ अचानक धावत आलेल्या गव्या रेड्यानं जोरदार धडक दिली। गव्यानं दिलेली धडक इतकी जोरदार होती की ड्रायव्हरनं सीट बेल्ट लावलेला असतानाही एअरबॅग उघडल्यानं जीवितहानी मात्र झालेली नाही। मात्र या रेड्याच्या धडकेमुळे गाडीच्या दर्शनी भागाच्या काचेसह हेडलाईट बॉनेटसह मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसंच डाव्या बाजूच्या दोन्ही दरवाजांचं देखील नुकसान झालंय। गव्या रेड्यानं कारला दिलेल्या धडकेत 4 चाकी कारचं सुमारे 6 लाखांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज सांगण्यात येतोय। दरम्यान ही घटना घडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ संभाजी साटम, मंगेश लोके, संतोष फाटक यांच्यासह शिरगावमधील ग्रामस्थांनी या घटनास्थळी धाव घेतली आहे। देवगड नांदगाव मार्गावरील ही दुसरी तर शिरगाव परिसरातील ही तिसरी घटना आहे आणि या तिन्ही घटना एक महिन्याच्या फरकानं घडल्या आहेत। वन विभागाला कळवून देखील याकडे वन विभागाचं दुर्लक्ष होताना दिसतंय। आता ही तिसरी घटना घडली आहे, त्यामुळं आता तरी वन विभाग याकडे तात्काळ लक्ष केंद्रित करून ग्रामस्थांची भीती दूर करेल की अजूनही अशा घटनांची वाट वन विभागाकडून बघितली जाणार आहे, असा संतप्त सवाल शिरगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून उपस्थित केला जातोय।